सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि कवी संकर्षण कराडे यांनी खूप सुंदर कविता लिहिलेली आहे. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेक करत घरामध्ये गेलं. तीही सांजेची वेळ, रात्र झाली नव्हती. आई अशीच देवासमोर दिवा लावत होती. जगासमोर जे चाललं नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं. म्हणाला, खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस. खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस. आजपर्यंत तू माझ्याशी खोटंच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही, माझ्या बाबतीत कधीच मुळी वाईट घडणार नाही. आईपासून काय लपलंय तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, आई लोक विचित्र झालेत फार. सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात. जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ. मी पुढे जातोय ना, माझा का पोटात यांच्या कळ. बरं, वाईट याचं वाटतं की या लोकांचा एकसंघ झालाय. मी वाईट वागत नसून मला यांनी बाजूला केलंय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. मी तुला काय झालं विचारले, तू त्यांचा त्रास सांगितला. सोडून दे ना, तुझ्यावरती ते रुसतायत का हसतायत. कारण तुला पूर्ण करायची स्वप्नही तुला तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सर्व स्वप्ने खोटी कर. दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा तू तुझी रेष मोठी कर. आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट कधीच घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. अशा सुंदर सुंदर कविता आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यात ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्यांची नावं आता मी घेते. मी माननीय अडकर साहेबांना विनंती करेन की त्यांना बक्षीस